नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे आपल्या सर्वांचं हिंदू न्यूजमध्ये स्वागत करतो। आज आपण लिंबी येथे आलेलो आहोत। येथे अशी घटना घडली की आज सकाळच्या सुमारास जे पवनसुत हनुमान यांचे मंदिर आहे तेथील हनुमान रायाचा जो पंच धातूचा मुखवटा आहे तो मुखवटा एका अज्ञात चोरट्याने हे चोरलेला आहे। तर ती घटना कशा प्रकारे घडली आणि जर आपण बघितलं मंदिराचं जे हनुमान रायाचं स्वरूप तर त्यांचा जो पंचधातूचा मुखवटा आहे हे येथील जे नागरिक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तो सब्बल याने काढलेला असून तो चोरट्याने नेलेला आहे। तर ज्या व्यक्तीने सर्वप्रथम पाहिलं ही घटना ज्यांनी सर्वप्रथम पाहिली आपण त्यांच्याकडूनच तेथील गावकऱ्याकडूनच आपण जाणून घेणार आहे कशी होती, कशा प्रकारे घडली आणि सद्यस्थितीमध्ये वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून येथे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाचनकर साहेब त्याचप्रमाणे डॉग स्क्वॅड सुद्धा इथं आलेला आहे जो घटनेचा तपास करत आहे। तर आपण सर्वप्रथम जे येथील नागरिक आहे गावकरी आहे त्यांच्याकडून आपण संपूर्ण घटनेचा तपास जाणून घेणार आहे। तर चला वळू त्यांच्याचकडे। नमस्कार भैया। नमस्कार, जय श्रीराम। आजची घटना तुम्हाला कशी कळली? आजची घटना आम्ही कार्तिक महिन्यामध्ये दिंडी काढत असतो त्या निमित्तानं सकाळी 4:30 वाजता आम्ही हनुमान मंदिरात सर्व कार्तिक मंडळ माझ्यासोबत आलं आणि मी इकडे सुरुवातीला मंदिरात आल्यानंतर एकदम डायरेक्ट तिथं मोठमोठाले दगड दिसले, इकडचं गेट तुटलेलं दिसलं आणि जे पंचधातूचा मुखवटा होता हनुमंतरायाचा ते पुरेपूर काढून नेल्याचं दिसलं आणि एकदम भोकाड पडल्यासारखं दिसलं। भयानक असं अंतःकरण तुटून गेलं। अशी घटना पाहिल्यानंतर सर्व कार्यकर्ते घाबरले आणि चोरी झाली हे आम्हाला स्पष्ट समजलं। त्यानंतर आम्ही मंदिरात कोणीही प्रवेश केला नाही। ताबडतोब आमच्या गावातील कार्यकर्ते पंजाब भोयर यांच्या कानावर घातले, त्यांनी जे काही पुढील कार्यवाही करायचं ते कळवलं आणि सर्व आमच्या कार्तिक मंडळाने हे पाहिलं डोळ्यानं। कितीच्या दरम्यान घडली असेल घटना ही? अंदाजे 2:30 वाजता आमच्या गावातील बंडू पैठणकर यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता। मंदिरातलं भजनाचं जे साहित्य होतं ते आम्ही 2-2:30 वाजता इथं आणून ठेवल्यानंतर सर्व मुखवटा वगैरे टाळगीळ सर्व व्यवस्थित होते इथं। ते घटना 3च्या समोर घडली असा अंदाज आहे आमचा। तुम्ही सकाळी सर्वप्रथम किती वाजता पाहिलं? आम्ही सर्वप्रथम सकाळी 4:30 वाजता इथं आलो आणि त्यानंतर आम्ही पाहिलं। म्हणजे जवळपास 2:30 ते 4च्या दरम्यानची ही घटना आहे। अच्छा, तर मग सद्यस्थितीमध्ये सर्व गावकऱ्यांचं म्हणणं काय नेमकं? आता समजा सर्व गावकऱ्याचं म्हणणं एकच, आमची हात जोडून विनंती आहे पोलीस प्रशासनाला। या अगोदर 3-4 वेळेस घटना घडल्या, ही 4थी बारी आहे आणि पोलीस प्रशासनानं कोणत्याही प्रकारचा यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं नाही गावकऱ्याला आणि आमच्या आज धार्मिक भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। खरोखर आमचं आज अंतःकरण तुटत आहे। आम्हाला वाटतं आमच्या घरच्या माणसाचा एखाद्याचा चेहरा ओढून घेतला आहे की काय, असं आमचं अंतःकरण दुःखाचं या ठिकाणी होत आहे। आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की चोराला कठोर कारवाई करा, कोणी गुन्हेगार असो, आणि सर्व जनतेसमोर आणावा आणि यानंतर अशा गावामध्ये घटना घडल्या नाही पाहिजे, हीच विनंती आहे। जो चोरणारा व्यक्ती आहे किंवा जो चोरटा आहे तो अज्ञात असून सद्यस्थितीमध्ये त्याचा शोध लागलेला नाही आहे। त्याकरिता आपल्या इथे डॉग पथक आलेले आहे आणि ते घटनेच्या चौकशीने तपास करत आहेत। त्याचप्रमाणे जे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहे श्री नाचनकर साहेब ते सुद्धा इथे आपली उपस्थिती दर्शवून ते सुद्धा या घटनेचे गांभीर्यपणे चौकशी करत आहे। यानंतर आपण जो या घटनेचा तपास हा वसंतनगर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार नाचनकर साहेब यांच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आपण त्या व्यक्तीकडूनच या घटनेबद्दल चौकशी करून त्यांच्याकडूनच जाणून घेणार तर चला वळूया आपण त्यांच्याचकडे। नमस्कार भैया। नमस्कार। तुम्ही ही घटना घडल्यानंतर जे कार्य केले किंवा जी घटना तुम्ही वसंतनगर पोलीस स्टेशनपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली? आमच्या सर्वप्रथम आमचं गावातले सर्वजण एकत्र जमलो, त्याच्यानंतर एक विचार केला आणि पोलीस प्रशासनाला फोन केला बाबा असं असं आमच्या गावात झालं आहे आणि आमच्या भावनेशी खेळलं गेलं इथं। ही तिसरी घटना आहे साहेब। या तिसऱ्या घटनेचं गांभीर्य खूप मोठं आहे। अगोदरच्या थोड्याफार होत्या पण हिचं गांभीर्य खूप मोठं आहे। का देवाच्या मूर्तीची विटंबना केली इथं आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य करून त्यांनी ताबडतोब डॉग स्क्वॉड बोलवला यवतमाळवरून। त्याच्यानंतर स्वतः नाचनकर साहेब जे PI आहेत वसंतनगर पोलीस स्टेशन त्या आता इथं हजर आहेत आणि इथून पुढे तपास चालू आहे त्यांचा। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे आमच्या अस्मितेतील खेळ झाला आणि या खेळाचा निपटारा पोलीस प्रशासनानं त्वरित आणि लवकरात लवकर करावा, अन्यथा याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता आहे। आज मग जो चोरीचा प्रकार घडला त्यामध्ये कोणत्या वस्तूची चोरी करण्यात आली? सर्वप्रथम देवाचा मुखवटा, त्याच्यानंतर एक मोठा घंटा होता मंदिरात तो, बाहेर 2 घंटे होते ते, समया होत्या 5-5 2.5 फुटाच्या 2 ते, त्याच्यानंतर इथं सभागृह आहे आमचं समोर, त्या सभागृहातील 2 समया, माईक, तिथं टहाळ होते काशाचे ते पण चोरी गेलेले। अच्छा, यानंतर आपण बालाजी भाऊकडूनच या घटनेशी संबंधित प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। सध्या आपल्याकडे चोरीच्या घटना जास्तीत जास्त वाढलेल्या आहेत आणि चोरांनी जे आहे हे हिंदू अस्तिशी खेळण्याचा
काम सुरू केलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांची मजल जी होती ते छोट्या मोठ्या चोऱ्या करणे, इथल्या सायकली चोरी करणे किंवा गाड्या चोरी करणे अशी होती. पण आता हळूहळू त्यांनी मंदिराकडे मोर्चा वळवलेला आहे आणि त्यांची डेअरिंग इतकी वाढत आहे की आज ते मारुतीच्या मंदिराचा मुकुट, जे की पूर्ण गावकऱ्यांची श्रद्धा असते, ते मुकुट त्यांनी सब्बल लावून उपसून नेलेलं आहे. आणि पोलीस प्रशासनाने ह्याचा तातडीने छडा लावावा, अन्यथा मग गावकऱ्यांसोबत आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत आजची घटना घडली, म्हणजेच वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे, तेथील जे ठाणेदार आहेत श्री प्रवीण नाचनकर साहेब, आपण यांच्याचकडून संबंधित घटनेबद्दल तपास जाणून घेणार आहे. आज दिनांक 19/10/2022 रोजी सकाळी 2 ते 4 वाजताच्या दरम्यान ग्रामलिंबी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर संस्थांमधील हनुमानाचा मुकुट आणि घंटा तसेच टाळ आणि स्पीकर असं साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेलेलं आहे. त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनमार्फत पोलीस विभागाचा श्वान पथक तसेच अंगुली मुद्रा पथक यांना इथे पाचारण केलेलं होतं आणि त्यांच्यामार्फत सदर घटनेचा तपास सुरू असून त्या अज्ञात चोराचा शिताफीने शोध घेण्यासाठी आमचे पोलीस विभागाचे कसून प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्या चोरट्याला पकडू असा मी तुम्हाला बिलकुल विश्वास या ठिकाणी व्यक्त देतो. बजरंगबली यांच्या कृपेने चोर नक्कीच मिळेल असा विश्वास अशी प्रार्थना मी बजरंगबली यांच्या चरणी करतो. यानंतरचे अपडेट आपल्या हिंदू न्यूजद्वारे तुम्हाला लवकरच मिळतील. अशाच प्रकारच्या बातम्यांकरता हिंदू न्यूज